अमरावती विभागाच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका सुरू असताना दिलीप निंबोरकर यांच्या प्रचार दौऱ्याकरिता आलेले कपिल पाटील शिक्षक मतदारसंघाचं मागील तिसऱ्या टर्मला नेतृत्व करत आहे. समाजवाद आणि गांधीवाद या सर्वांची मूल्ये जपली तरीसुद्धा शिक्षकांसाठी सभागृहामध्ये सरकारला धारेवर धरून प्रश्न विचारणारे कपिल पाटील आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया ही निवडणूक आणि लोक भारतीचे उमेदवार निंबोरकर यांचा प्रचार दौरा कसा सुरू आहे. अमरावती विभागातील शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष आहे, ज्याला खौफ म्हणतात हिंदीमध्ये, आणि वेदना आहे, वेदना ठसठसते आहे की अमरावतीचं प्रतिनिधित्व विधान परिषदेत सभागृहात का दिसत नाही. शिक्षक मतदारसंघाच्या निर्मितीचं श्रेय अमरावतीला आहे, कारण ही पंजाबराव देशमुखांची भूमी आहे. संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षक मतदारसंघाच्या निर्मितीचा प्रस्ताव ज्यावेळेला ठेवला तेव्हा संविधान सभेतील बहुतेक सर्व सदस्यांनी विरोध केला, पण बाबासाहेबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले ते पंजाबराव देशमुख उभे राहिले आणि पंजाबरावांनी समर्थन केलं की शिक्षक कारण तो समाज घडवतो, समाजाची धारणा करतो, त्यामुळे समाजासाठी उपयुक्त चांगले प्रतिनिधी निवडून देण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. शिक्षक मतदारसंघाची निर्मिती पंजाबराव देशमुखांच्या सहकार्यामुळे बाबासाहेब आंबेडकर करू शकले. त्या अमरावती मतदारसंघाचा प्रतिनिधी सभागृहात बोलणारा तर पाहिजे, आपले प्रश्न मांडणारा पाहिजे. शिक्षकांचंच नाहीत, अमरावती विभागाचं मांडले पाहिजेत, राज्याचं मांडले पाहिजे. बाकीचं सोडा, पण ज्यांनी पाठवलं त्यांच्या प्रश्नांच्याबद्दल किमान बोललं तरी पाहिजे. ते होताना दिसत नाही, याचं दुःख मला गेले 5 दिवस मी दौरा करतोय, शिक्षक मला व्यक्त करत आहे. माझं शिक्षकांना एवढंच आव्हान आहे की मग तुम्हाला तुमचा प्रतिनिधी बदलावा लागेल आणि दिलीप निंबोरकर यांना त्यासाठी उम्मीदवारी आम्ही दिलेली आहे. आपने दिलीप निंबोरकर को ही क्यों चुना? क्या विशेषता है इनमें कि आपको लगता है कि विधानसभा में जाके अमरावती के शिक्षकों का, अमरावती विभाग के शिक्षकों का, महाराष्ट्र के शिक्षकों का प्रश्न सॉल्व कर सकेंगे? क्या इसमें ऐसी क्वालिटी है? शिक्षक मतदारसंघाचं वैशिष्ट्य असं आहे की म्हणजे दिलीप निंबोरकर का शिक्षकांचे प्रश्न सोडवणं, विभागाचे प्रश्न मांडणं आणि ज्या कारणासाठी या मतदारसंघाची निर्मिती दिली त्याला न्याय देणं, हे 3 भाग वेगळे आहेत. या तिन्ही निकषावरती दिलीप निंबोरकर हे खरे खरे उतरतात. याचं कारण प्रचंड लोकसंपर्क, शिक्षणावरती, शिक्षणाच्या हक्काच्यावरती निस्सीम प्रेम, संस्थात्मक उभारणी, शिक्षकांच्या प्रश्नावर गेले 10 वर्ष आमच्यासोबत ते आहेत आणि गेले 5 वर्षात ते सक्रिय झाले. पण छोट्या छोट्या संस्थांना, शिक्षकांना, खेड्यातल्या माणसांना ज्यांनी ज्या पद्धतीने मदत केली आणि जे प्रश्न ते माझ्याकडे पाठवत होते त्यावर मला लक्षात येत होतं की नेमक्या प्रश्नांची जाण असलेला हा माणूस आहे, की हे प्रश्न मांडले जात नाहीत या आमच्या विभागातील, या प्रश्नांबद्दल तुम्ही बोला. तुम्हाला मी सांगतो, गेले 3-4 दिवस मी दौऱ्यात होतो, ते म्हणाले की आमचं एक 4-5 प्रश्न आहेत ते मार्गी लागले पाहिजेत आणि याची निर्गाठ सुटली पाहिजे. नंबर 1 विनानुदान, नंबर 2 पेन्शन. मी म्हटलं निंबोरकर साहेब तुम्ही आमदार व्हा, मी 100 दिवसात आपण दोघं म्हणून हा प्रश्न सोडवू. निंबोरकरांनी मला काय विचारलं, पण आपण नक्की 100 दिवसात सोडवू का? आपण खोटं नाही बोलता का? मग मी म्हणजे याचा प्लॅन काय 100 दिवसाचा नाही, हे उतरता का? काय प्लॅन मी असेल? निंबोरकरांची जी प्रतिक्रिया आहे ती प्रामाणिक आणि इमानदारी. मी शब्द दिल्यानंतर मला मागे नाही फिरता येणार, हा प्रामाणिक. म्हणजे आली निवडणूक मी काहीतरी बोलेन असं नाही. मला त्यांनी काल 2दा विचारलं की आपण नक्की करू. म्हटलं नक्की करू. तुम्ही फक्त आमदार व्हा, 100 दिवसात विनानुदानित शिक्षकांना 100% पगार मिळेल. मी विनानुदान त्यांना अनुदान मिळेल असं बोलत नाही आहे. अनुदान म्हणजे मग 20%, 40% ते कोण वाट बघणार? तर झाले रिटायर लोक, मान्य नाही आम्हाला. आणि सहज अनुसूचित क नुसार MAPC ॲक्टच्या तो कायद्याने अधिकार आहे, त्याच्या अंमलबजावणीसाठी जे करायला पाहिजे मुंबईच्या पॅटर्नवरती ते केलं तर 100% पगार मिळेल. नंबर 1. नंबर 2 पेन्शनचा प्रश्न आहे. 2005 पूर्वीच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना जे नियुक्त आहेत, नंतर कायम झाले, नंतर अनुदानावर आले, नंतर नियमित झाले, त्या सगळ्यांना पेन्शन मिळणं अधिकार आहे, पण दिलं जात नाही. याच्यातला मुख्य अडसर आहे तो आम्ही दूर केला. आत्ता जो अडसर इथूनच निर्माण केला गेला अमरावती भागातून, दोन्ही अडसर.
त्यांना प्रश्नच कळत नाहीत, उलटं करून ठेवतात. आणि तेव्हा मला त्यांनी सांगितलं होतं मागच्याच वेळेला की आमच्या प्रतिनिधी असं म्हटल्यावर बापरे म्हटलं हे तर उलटं होईल आपलं. तो अडसर शिक्षक भारतीने आंदोलन करून काही हजार हरकती नोंदवून दूर केलेला आहे. आणि तुम्हाला खात्री देतो हाही प्रश्न 100 दिवसामध्ये निंबोरकर आणि मी आम्ही मिळून असू. ये दो प्रश्न जो पूरे 27 आमदार जो खड़े हैं, 27 आमदार के लिए खड़े, हर व्यक्ति दो प्रश्न होता है कि पुरानी पेंशन वापस लागू करूँगा और बिना अनुदान की शाला को अनुदान मिला. हर व्यक्ति का ये, आप 14 साल से लगातार अभी आमदार हो सदन में, ये प्रश्न पहले भी होगा. आज प्रश्न और सिर्फ अमरावती का प्रश्न नहीं, आपने इसके लिए क्या प्रयास किया अभी तक? मैं जब छात्र नेता था, बहुत सालों की पुरानी बात है, तो हमारा पहला मोर्चा बिना अनुदान के खिलाफ निकला. जब बिना अनुदान धोरण इस महाराष्ट्र में आया, हे धोरण आलं त्यावेळेला शिक्षक संघटनाने नाही विरोध केला, छात्र भारती नावाच्या विद्यार्थी संघटनेनं विरोध केला आणि आम्ही मोर्चा काढला, 50,000चा मोर्चा काढला होता. आणि ते धोरण हाणून पाडलं आणि मग 7 वर्षात 100% अनुदानावरती शेकडो शाळा आम्ही महाराष्ट्रात आणल्या. पण नंतर कायम शब्द आला, त्यात पुन्हाही लोक अडकले. मी जेव्हा आमदार झालो तेव्हा मुंबईमध्ये माझ्याकडे 1200 ते 1300 शिक्षक असे होते की विनाअनुदाना तुकडीवरती होते, अनुदानावरती. ते म्हणाले की आम्ही त्या अनुदानात कसं येणार, ते 20%, 25% तेव्हा 25% होते. मी म्हटलं अनुदान नाही मागायचं, आपल्याला पगार मागायचा. आम्ही व्यवस्थित प्रयत्नपूर्वक काम केलं आणि 2011 पासून पूर्वलक्षी प्रभावाने त्या सगळ्या शिक्षकांना 100% पगार मिळतो आहे. 1300 लोक जे तुमच्यासोबत हो, जे 1200 आणि काय आकडा जे काय, त्या सगळ्यांना त्यांना सर्वांना 100% तुम्ही विचारा 10 वर्ष अनुदान त्यांच्यासाठी पगार फक्त मिळतो, मी पगार त्यांच्यासाठी फक्त नियम काढला, बाकी लोकांसाठी नाही. मिळतो. असं असतं. या याच्यामध्ये प्रश्नांचं- वेगळं का केलं? नाही, वेगळं नाही केलं. आम्ही नियमाने भांडलो, कायद्याने भांडलो. कसं आहे, लोकप्रतिनिधीचं काम काय, नियम समजून घेणं, कायदा समजून घेणं आणि तो अंमलात आणणं. लोकप्रतिनिधीचं काम नुसतं सरकार काय म्हणतं त्याच्यावर जाणं नाही. सरकार 10 कारणं सांगेल, पैसे नाही, तमुक नाही, तमुक नाही. तुम्ही त्या कारणांच्या मागे का जातो? त्यातले जे अडसर आहेत ते दूर केले पाहिजे. विनाअनुदानी संस्थांमध्ये जसं पेन्शनच्या प्रश्नाबद्दल मी म्हणालो की त्याच्यातली मुख्य हर्डल जी अशी होती, ती हर्डल होती की 2005 नंतर जे कायम झाले किंवा अनुदान झाले त्यांना सुद्धा आम्ही देणार नाही असा अधिसूचनाने अलीकडे जुलै महिन्यात काढली. आम्ही ती रद्द करायला लावली त्याच्यावर हरकती घेऊन. का नाही हरकती तुम्ही व्यक्त केली? तीच गोष्ट आहे की पगाराच्या प्रश्नावरती, पगाराबाबत तुम्हाला मी सांगतो, पगाराबाबत त्यांनी एक 4 जुलैला एक हे काढला, अधिसूचना काढली. 2020 हां 20 आता अलीकडची. बघा देण्याची वेळ आली की कसं करतात बघा, की पगार आणि भत्ते म्हणजे वेतन आणि भत्ते देण्याचा अधिकार शासन ठरविल त्यावेळा वेळोवेळीच्या परिस्थितीनुसार घेईल अशी ओळ टाकली कायद्यामध्ये, दुरुस्ती करणारी. आम्ही त्याला विरोध केला. ती जर ओळ आली असती शासन ठरवेल तेव्हा, बरं ही इथं कोणीतरी लोक मला सांगत होते आमचे कार्यकर्ते की इथल्याच लोकप्रतिनिधीने सांगितलं की बघा आम्ही हा निर्णय सरकारकडनं करून घातला आणि व्हिडिओ पास केला. मी म्हटलं आता पायावर कुराण मारणार आहे, धोकादायक आहे. म्हणजे आहे त्यांचंही जाईल, त्यांचंही वेतनवाढ थांबेल. म्हणजे नियम काय त्यांना समजलंच नाही. हां, आम्ही तो अडसर दूर केलेला आहे आणि तुम्हाला लक्षात येईल की तो दूर झाल्यामुळे पगाराचाही प्रश्न मिटेल. आणि त्यामुळे आम्ही कायद्याने करतो, नियमाने करतो आणि हुशारीने करतो. लोकप्रतिनिधीचं काम काय दुसरं, प्रश्न सोडवणं आहे, करून घेणं आहे. मी काय सरकार नाही, पण सरकारला कोंडीत कसं पकडायचं, प्रश्न कसे सोडवायचे. ज्या दिवशी मी त्यांना असं मी विनाअनुदानाच्या लोकांना म्हणतो तुम्ही एकत्र या, या दिवशी एकत्र या, मी तुमच्यासोबत. तुम्ही माझ्याऐवजी भलत्याच मार्गाने जात असाल, दुसरीकडनंच पदयात्रा, बिचारे पदयात्रा करून थकून गेले हो आणि त्यांनी भलतीकडेच नेलं. म्हणजे देवाच्या आळंदीला जाण्याच्या ऐवजी चोराच्या आळंदीला गेल्यानंतर कसा प्रश्न सुटेल? यानी रास्ता सही नहीं था. जो रास्ता सही नहीं था. एक सबसे बड़ी समस्या जो कहीं पे भी किसी 27 लोगों ने इससे पहले भी किसी ने नहीं बताई, ना कहीं किसी की जाए ना है, शैक्षणिक भ्रष्टाचार बहुत चल रहे थे डिपार्टमेंट के माध्यम से. डिपार्टमेंट 30 के खिलाफ में आई, जो अधिकारी के खिलाफ में रिपोर्ट भी आई थी और इंक्वायरी भी बैठी थी. हर शिक्षक आज भ्रष्टाचार से त्रस्त है. उसको अप्रूवल लेना है तो भ्रष्टाचार है, उसको अपना मेडिकल बिल पास करना पड़े. इन सब और इन सब डिपार्टमेंट में दलाल बने हुए पूरे.
दलालों के माध्यम से काम होता है। मैं अमरावती विभाग को इतना ही आश्वासन देता हूँ। ये आपने पूरे सही- महाराष्ट्र की बात बता रहा हूँ नहीं, आपको सही मैं। प्रश्न बिना पूछा। पैसे के कहीं डिपार्टमेंट में काम नहीं होता और इसके ऊपर आप- आपने कभी प्रश्न उठाया क्या? आप मुंबई में आइए, ये प्रश्न काय का पूछने का, ये तो मिटाने का काम हमारा काम फर्ज हाँ तो है। है ना, नहीं मिटा, मैं वो तो पूछ रहा मैं आपने मुंबई अभी- में आइए, एक टीचर को पैसा नहीं देना पड़ता। बोल दीजिए कोई कि मुंबई के स्कूल में नौकरी लगाने के लिए अप्रूवल के लिए पैसा लगा, कोई भी बोल दे, नहीं यानी होता। आमदार के क्षेत्र की 99% उस आमदार की जिम्मेदारी वहाँ पे ये काम ना जिम्मेदारी हो करके है। हाँ, आमदार की जिम्मेदारी है। अमरावती क्षेत्र के लिए मैंने आपको दिलीप पवार के माध्यम बताऊं, से एक क्या अफसर ने किया, उस अफसर को मैंने सस्पेंड किया, उन्हें नहीं दिया। जब रिटायरमेंट आया, पेंशन तक आया तो मतलब ठीक है, पेंशन किसी को पेट पर नहीं मारना है, मैंने बोला सबको सबक मिल गई, हिम्मत नहीं होती। मेरे टीचर से मतलब टीचर से पैसा लेना, शिक्षकाकडून नोकरीसाठी पैसे घेणं आणि अप्रूव्हलसाठी पैसे घेणं यासारखा जघन्य अपराध नाही। शिक्षक काय संस्कार देईल आपल्या नवीन पिढीला? नहीं, त्यामुळे ये हे होताच सबसे कामा बड़ा प्रश्न और इसका सोल्यूशन नहीं है। कोई इसको होता है, इससे इनकार नहीं है किसी को। हाँ हो रहा है, ऐसा अप्रूवल कर रहे मैं हैं। 3 इसका बार रास्ता के आ रहा हूँ, इसीलिए आ रहा हूँ ना। मेरे खिलाफ कांग्रेस खड़ी रहती, एनसीपी खड़ी रहती, शिवसेना खड़ी रहती, बीजेपी खड़ी रहती, सब साम दाम दंड सब है उनके पास। मैं तो अकेला आमदार हूँ, सीधा साधा हूँ और गांधीयन और सोशलिज्म के ऊपर विश्वास रखने वाला हूँ। ना रुपया किसी को दे पाता हूँ, ना मेरे पास बहुत बड़ी गाड़ियाँ हैं, फिर भी चुन के आते हैं, सबके डिपॉजिट जाते हैं। क्यों जाते हैं? तो उनको मालूम है कपिल पाटिल जब तक है तब तक अपने को करप्शन का सामना नहीं करना पड़ेगा। दिलीप करप्शन मिटाने में आप देखो, बाकी सारे मुद्दे सरकार के प्रश्न में सरकार से आपको लेना है। करप्शन मिटाने में जैसे बताया कि आपको लोकल आमदार को ही वहाँ पे अपनी भूमिका लेनी पड़ेगी। आप किस प्रकार से भूमिका इस इतने बड़े भ्रष्टाचार को किस प्रकार से निकालोगे? मैं शिक्षक भारती का कैंडिडेट हूँ और हमारे नेता कपिल पाटिल साहब हैं। कपिल पाटिल साहब जो दिशा से हमको लेके जाएंगे वही दिशा से हम काम करने वाले हैं और उनका बिल्कुल फर्म है। उन्होंने अभी बताया कि मेरे मुंबई विभाग में ऐसा कोई प्रॉब्लम नहीं है करके। अमरावती में भी नहीं आएगा ऐसा? अमरावती में भी 100% मैं बोलता हूँ कोई प्रॉब्लम नहीं आएगा। और आप मुझे जानते हैं कि मैं भलते काम के पीछे रहता नहीं करता, इसलिए मैं 100% गारंटी देता हूँ कि कपिल पाटिल साहब के पैर उनके दिए हुए मार्ग के ऊपर चल के ही मैं चलूँगा और 100% वो भ्रष्टाचार निर्मूलन होगा, ये मैं 100% बोलूँगा। धन्यवाद। विद्यार्थ्यांना शिकवणे हा महत्त्वाचं काम आहे, हे त्यांचा धर्म आहे की शिक्षक आपलं कर्तव्य बजावणार। परंतु त्यांना शाळाबाह्य काम दिले जातात, सर्वेक्षण करा, निवडणुका आल्या तर BLO बना, त्याच्यानंतर आरोग्य विभागाचे हे करा, जनगणना करा, यावर आपली काय प्रतिक्रिया? शिक्षकांना शिकवू द्या, कोणतेही अशैक्षणिक काम देऊ नका। फक्त 3 कामं घटनात्मक आहेत। एक सेन्सस, जनगणना ते करणं आवश्यक आहे। दुसरं निवडणूक, सार्वत्रिक निवडणूक, विधानसभा आणि लोकसभेची त्यावेळची तिथी, आणि तिसरं आपत्ती व्यवस्थापनाचं काम। ही 3 कामं संविधानिक आहेत, त्या संविधानाने दिलेली जबाबदारी आहे आणि त्यांचा पार्ट ऑफ सर्व्हिसचा भाग आहे। ही 3 कामं सोडून इतर कोणतेही अशैक्षणिक काम देता कामा नये। एक शिक्षणाचं जे खाजगीकरण आणि कंत्राटीकरण आज होत आहे यावर आपलं काय म्हणणं? शिक्षणाचं व्यापारिक आणि खाजगीकरण हे सरकारचं धोरण आहे। हे सरकार असो आणि केंद्रातलं NEP 2020 आलं तर या देशातल्या 1,00,000 शाळा, 5,00,000 शाळा आहेत जवळपास, त्यातल्या 1,00,000 शाळा बंद होतील, 1,00,000 स्कूल बंद होतील आणि 50,000 कॉलेजेस आहेत, त्यातल्या 35,000 म्हणजे 35,000 कॉलेजेस बंद होतील। एकूणच एक हे महत्त्वाचं व्यापारीकरणाकडे नवीन NEP 2020 जातं। ते आणून एक पाठवा। रात्रीकालीन जे शाळा आहे ते बंद करण्याचं ॲक्च्युली बंद एक- करण्याचं सातत्याने सातत्याने सरकारचा प्रयत्न सरकार आहे आणि मागच्या सरकारने केरळमध्ये केलं ते दुरुस्त करावं अशी मागणी आम्ही लढत करतो। आणि आपण एक महत्त्वाचा प्रश्न उचलला होता की मुंबईमध्ये शिक्षकांचं जे वेतन होतं ते मुंबईच्या बँकेमध्ये शिक्षण मंत्र्यांनी म्हटलं होतं आणि सभागृहामध्ये आपण प्रश्न नाही उचलू. नाही, आम्ही सुप्रीम कोर्टात जिंकलो आणि आता नॅशनलाइज बँकेत पुढे चालू। एक शेवटची अपील आपल्या मतदारसंघांना एकदा मतदारांना शिक्षकांना काय म्हणणार आहात? अमरावती विभागातील शिक्षक बंधू भगिनींनो, मला तुम्हाला आग्रहाने विनंती करायची आहे की जे दुःख, जी वेदना तुम्ही मला व्यक्त केली की आपला प्रतिनिधी सभागृहात दिसत नाही, हा पंजाबराव देशमुखांचा मतदारसंघ आहे। पंजाबराव देशमुखांनी निर्माण केलेला मतदारसंघ आहे। डॉक्टर बाबासाहेबांबरोबर फक्त पंजाबराव उभे होते की शिक्षकांसाठी मतदारसंघ असला पाहिजे असं सांगणार आहे आणि म्हणून अमरावती विभागाची जबाबदारी वाढते। मला तुम्ही दिलीप निंबोरकर यांना आमदार द्या,
मी तुम्हाला 100 दिवसाचा वायदा करतो. हा वायदा नाही आहे, निर्धार करतो, निश्चय सांगतो. नंबर 1, येत्या 100 दिवसात विनाअनुदानित शिक्षकांना 100% पगार मिळेल. अनुदान नव्हे, पगार 20%, 40% नव्हे, 100% पगारासाठी आपण निश्चय करू. नंबर 1. नंबर दुसरा निश्चय, 2005 पूर्वीच्या, नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन कायद्याने मिळण्याचा अधिकार आहे, तो प्राप्त होईल. त्यातला मुख्य अडसर आहे तो आपण गेल्या 15 दिवसात दूर केलेला आहे शिक्षक भारतीच्या आंदोलनातून आणि हरकतीतून, आणि येत्या 100 दिवसात तोही अधिकार प्राप्त होईल. तिसरा, कॅशलेस आरोग्य योजनेचा सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांच्या नावाने आपण ही योजना सुरू केलेली आहे. ती अमरावती विभागामध्ये येत्या 100 दिवसात निंबूरकर लागू करतील. एवढं तुम्हाला. आणि MCVC वाचवणं हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कृषी विद्यापीठ आणि कृषी विद्यालय आणि ज्या समाज कल्याणाच्या शाळा आहेत, स्पेशल स्कूल आहेत, यांना सांगतो वेतन आयोग लागू करणं. ही 7 निश्चय आम्ही पूर्ण करू. आपण निश्चय करा, निंबूरकरांना आहे 1 नंबरचं मत, आणि पुढच्या 100 दिवसात 7 निश्चयांची परिपूर्ती तुम्ही आणि आपण मिळून करू. एवढा शब्द मी तुम्हाला देतो. धन्यवाद. निश्चितच लोक भारतीचे आमदार कपिल पाटील आपल्यासोबत होते. त्यांनी 7 दिवसामध्ये या 7 वचनाची पूर्ती करण्याचं वचन इथे दिलेलं आहे. 100 दिवसामध्ये 100 दिवसामध्ये जे 7 वचन दिले आहे ते पूर्ण करू. अमरावती विभागातून दिलीप निंबोरकर यांना मतदान करून त्यांना आमदार करा, आणि मी 100 दिवसामध्ये शिक्षकांना न्याय मिळवून देणार या प्रकारचं इथे वचन दिलेलं आहे. अमरावतीमध्ये पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्यावर त्यांनी पूजन करून हा वचननामा दिला असून अमरावती विभागामध्ये दिलीप निंबोरकर यांना विजयी करा या प्रकारचं इथे मत देऊन मी वचनपूर्ती करणार या प्रकारची प्रतिक्रिया सिटी न्यूजला दिली आहे.